खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकूया साईबू भंडारी यांचा शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती झाल्याने त्यांचा पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकणार आहोत. मॅचला होते सुरुवात आणि टॉस जिंकलाय टीम सिद्धी करोली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केला आंबे संघाला क्षेत्ररक्षणासाठी आणि ती मॅचला होते सुरुवात. तत्पुरती आपण जाऊया आमच्या कॉम बॉक्समध्ये उपस्थित आहेत साईबू भंडारी. थँक्यू सो मच. हर्षल मुसले फलंदाजी मार्कमध्ये पहिल्याच बॉलला आसमान दाखवलाय. डीप मिड विकेटच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानं झाली आजच्या दिवसाची सुरुवात. फलंदाज हर्षल मुसले. सिद्धी करोलीचा 12 खेळाडू आहे. आंबे टीमचा 12 प्रतिनिधी. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. मुसले दरम्यान बॉल उद विकेट. हाई बॉल पाठवलाय विकेटच्या वरून. सेम रिप्ले सेम रिझल्ट सेम फटका षटकार. 2 चेंडू 2 षटकार आले पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉल्समध्ये. दोन्ही टीमचे काही मान्यवर इथे आले असतील. टीमचे पाठीराखे आणि बॉल द्या. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे टोले पाहायला मिळाले. गोलंदाज मुसलेवरती हल्ले सोडले जातात कारण सिद्धी करोले या सीझनमध्ये टीम सिद्धी करोलीमध्ये भन्नाट फॉर्मात आहे. रामचंद्र मडवीमध्ये 3 टीम्स खेळतात. तिथं मात्र अजूनही 2 टीम्स. आणखी एक बॉल तुझ्याकडे येतो. फेक मॅच बॉल आहे असू दे. फेक हा गेला तर तो वापरता येईल. फेक राहू द्या बॉल टाकू द्या. तर ते बॉल आयवर्ड्स डिफेन्स करत असताना पुढे सरकलाय. बॅक पॉईंटचा खेळाडूपर्यंत सिंगल आली. 2 षटकारानंतर स्लो फेकला. मुसलेला कमबॅक करावं लागेल. टीम सिद्धी करोलीच्या अगेन्स्ट तुम्हाला 50-60च्या आसपासच थांबावं लागेल कारण पहिला ओव्हर पॉवर प्लेचा फर्स्ट आला. दरम्यान बॉल पहिला स्पेस घ्यावेपर्यंत समोर मिड ऑफच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना पहिल्याच टप्प्याला चेंडू सीमारेषा गाठतोय. लॉंग ऑन बॉल लाईनला क्लिअर करतोय चौकार. मुसलेवरती प्रति हल्ले सोडत हा देखील फलंदाज बदल. यावेळेस पहिलाच चेंडू पेश करत होता फलंदाज पांड्या मडवी. पहिलाच बॅटला बॉल मधून चौकार सुरुवात केली आहे स्वतःच्या डावाची. हाई बॉल आवाज मात्र गुडलेन्स वरती होता आणि गती होती चेंडूला. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कोणताही संवाद येत नाहीये. डॉट बॉल आलाय. पाहू शकाल ही स्पर्धा आजचा हा डे नाईट हा बॉल चांगला आहे. यावेळेस मात्र मुसल्या लेन्स गवतली आहे. डॉट बॉल आलाय. टीम 2 चेंडू चांगले. एकूण पहिल्या षटकामध्ये पहिल्या पॉवरमध्ये 17 धावा बनल्यात. सेकंड पॉवर प्लेसमध्ये रन्स किती येतील हे पाहावं लागेल. 17 बनवल्यात जे काळेश्वर आंबे टीमने. तर इथनं येणारे जय काळेश्वर आंबे टीमच्या विरोधात मुसले हर्षल मुसलेवरती 17 धाबा आल्यात. आता पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 17 आल्या. चला गेम वेळ दिलेली आहे तुम्हाला 20 मिनिटे दिलेली आहेत. अंपायर्स चला इथनंच आपल्याला वेळ कव्हर करायचे प्रत्येक मॅचसाठी. फास्ट खेळत राहा.
बघ रात्रीचे उशीर होतो तर हे 1-1.5 तास इथनं आपला एक्स्ट्रा जातो. लक्ष असू द्या. आसपास खेळायचं आपण. स्पर्धा फास्ट फास्ट आहे. तन्मय आलाय बॉलिंग मार्कमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा पॉवर प्ले जावर आहे सध्या. आता पॉवर प्ले चालू आहे. सीमारेषेवरती फक्त 2 फिल्डर्स तुम्ही ठेवू शकता. ते कुठेही ठेवू शकता. मात्र सध्या एक ऑन साईडला एक ऑफ साईडला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवरती वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट डीप मिड विकेट काहू कॉर्नर ज्याला म्हणतात त्या दिशेने एक क्षेत्र तयार आहे. आणखी एक तिसरा बाहेर काढला जातो कारण सेकंड पॉवर प्ले जावर आहे बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला आमचे गुणलेखक गणेश प्रणय बेडेकर आणि गणेश मोगळ आमचे गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत. आणि या कालच्या दिवसमध्ये सातत्याने ते इथे जवळजवळ 5वी ही रजनी कंप्लीट करतात. त्यांचं देखील आपण कौतुक करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके आयोजक या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने धनंजय चालके हव्यासाचे डोक आपलाय आणि निघालाय मागे गल्लीला चेंडू सीमारेषेच्या बाहेर थर्ड मॅन बाउंडला पलीकडे जात असताना चौकार. पहिल्याच बॉलवर तिथे हो यावेळेस फटका देखील चांगला आहे. बॅकफूट पॉईंटच्या अगदी आसपासनं शोधला हा कलात्मक चौकार. फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅटमध्ये दुसरा. बॅक टू बॅकचे 2 चौकार आले. मागील षटकामध्ये बॅक टू बॅकचे 2 षटकार आपण बघितले होते. मात्र इथनं आक्रमण केलं जातं गोलंदाजांवरती. आणि विकेटची नितांत गरज असेल टीमला इथे ब्रेक थ्रू द्यावं लागेल कारण दोन्ही फलंदाज सेट झाले. दोन्ही खेळाडूंची बॅट चांगली बोलतोय. अक्षय पाटील सध्या तरी फॉर्मात आहे या खेळाडू. यावेळेस मात्र टॉस करायला गेला मात्र जास्तीत जास्त बाउन्स. टीम आंबे जय कावेश्वर म्हटलं की यावेळेस त्यांचा होम ग्राउंड देखील खूप सुरेख आहे. जय कावेश्वर क्रीडांगण आपण पाहू शकाल तिथे देखील प्रॅक्टिस चांगली आहे. मात्र परफॉर्मन्स होत नाही या सीझनमध्ये. थोडीशी बॅकफूट होती आहे टीम. जय कावेश्वर आंबे म्हटले की मलंगड परिसरातील एक थाडक संघ होता. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना या परिसरातलीच नव्हे तर ठाणे रायगडमधले संघ देखील की 9 यायचे. हाच फटका आणखी एक सजलाय. पुढे लेंथ ओव्हर पिच होता मात्र कलात्मक यावेळेस अगदी स्लीपर कबच्या भरून बॉन्डलाईनच्या बाहेर जात असताना चौकार. चा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला इथे उपस्थिती दाखवायची आहे. आणि मॅच अन्यथा 1 ओव्हर कमी खेळली जाईल. तुमची 4 षटकांचा मॅच खेळला जाईल. लक्ष असू द्या कारण 12 संघ आज खेळतील देखील एकूण 11 मॅचेस आहेत. आणि आज मेगा फायनलची देखील मॅच होईल. टीममध्ये उंच गेलाय. झेलची शक्यता नकारता येत नाही. पुढे सरकलाय. जजमेंट किती चांगला आहे हे पाहावं लागेल. लेकिन इथे खराब खराब थ्रो.
इथे मात्र जी गोष्ट टीमला हवी होती ती मिळाली आहे. सांघिक यश का होईना मात्र इथे मिळत असताना पहिला खेळाडू पांढऱ्या मैदानाच्या बाहेर झालाय. पांड्या पाटील वन डाऊन साठी ॲज अ ऑलराऊंडर ओमकार पाटील आलाय विकेटवरती. जबरदस्त खेळ राहिले ओमकार पाटीलचे. सी टीम असा सिद्धी करोलीच्या माध्यमातून ओमकारने चांगला परफॉर्मन्स केला. स्वर्गीय रामचंद्र मुडपी षटकामध्ये समवेत हे दोन्ही खेळाडू आपण अक्षयला पाहू शकतो नॉन स्ट्राईक एंडला सध्या तरी. ओ सूचना असेल बॅटिंग टीमचे. चला आपण इकडे या, राईट हँडला बस आपण प्लीज. ही आताची ठीक आहे का? चेंज करू आपण. थोडासा अडथळा होतोय गोलंदाजाला रनऑफ मध्ये. शॉर्ट बॉल नो मॅन्स मध्ये दूरवरून गेला. पटका चांगला आहे आणि गेलाय चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चौकार. दोन नव्वदचा इथे खेळ आपल्याला. पॉवर प्लेचा खेळ संपल्याने पॉवर प्ले मध्ये दोन षटके गुण फेकले गेलेत. 12 बॉलच्या मध्ये 35 धावा बनवल्यात. अजूनही येणारे 18 बॉल आहेत. म्हणजेच पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 35 आल्यात. खेळाडू बाद झाले फक्त एक. ऋतिक मुसले दुसऱ्या. ऋतिक मुसले पहिल्या स्पेलमध्ये आपण हर्षितला पाहिलं होतं मात्र इथे ऋतिक आलाय. ऋतिक मुसले पहिला स्पेल असेल त्याचा. तिसरा पॅव्हिलियन अँड कडून खऱ्या अर्थाने बॉलिंग करत असेल मात्रेपाडा अँड. हेच अँड आहे आणि पॉवर प्लेचा ओव्हर्स थोडासा महाग राहिला होता. तिथे एकंदरीत 17-18 अशा धावा आल्यात. 35 झाल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. जे काय श्रमपी टीम टाइम अलर्ट आहे लक्ष असू द्या. आणि तर आपल्याला एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये. चर्चा केली जाते नक्कीच 2 ओव्हर्स नंतर. कारण विकेट्स दोन्ही खेळाडू सध्या तरी अक्षय पाटीलची विकेट महत्त्वाची असेल टीम जय काळेश्वर अभ्यासकासाठी या ओव्हर्समध्ये ती गोष्ट आणि ती यश मिळेल का पाहूया. अक्षय बागपुटला आले उशिराने. नो मॅन्सला दूरवरनं खेळाडू धावतोय तोपर्यंत पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसरी धावसाठी वेट केलं होतं ओमकारने. येस नो वेट दोघांमध्ये इथे मात्र ओमकारचं नकार होतोच खऱ्या अर्थाने. पहिली धाव फास्ट झाली असते. दुसरी धाव बनली असते मात्र ओमकार नकारलंय ते योग्य आहे. कारण अक्षय पाटील किंवा ओमकार दोघांपैकी एक आणखी एक ॲक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळालं असतं. आणखी एक यश कसं येऊ म्हणजे खेळाडू कसाही बाद हो हेच जे काय टीमसाठी महत्त्वाचं आहे. कारण इथनं जे दोन्ही खेळाडू आहेत ते आक्रमक शैलीचे आहे. त्यांचं आक्रमण आपण पाहिलं आहे. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये ही जोडीच खेळत होती. इथे मात्र बॅकफुटला खेळायचं होतं. बीट झालाय. बॉल तर वाईट आहे 1+1. हे खराब फिल्डिंग करतो जय काळेश्वर. टीमची फिल्डिंग भरपूर खराब झाली. जिथे छेलही सोडला तो त्या अक्षयचं होतं. अक्षय असा विस्फोटक पवित्रा खेळाडू आहे ज्याने तिथे 46 बनवल्या होत्या. अक्षयसाठी पुन्हा एकदा हा बॉल चांगला आहे मात्र हा खेळाडू जागा बनून पटके खेळत असतो. इथे झेल सोडले 1 सेकंड. दुसरा जीवनदान एकाच धावात. तिसऱ्या षटकामध्ये अक्षयला मिळतोय. सिंगल आली आहे मात्र बॉल चांगला होता. बॉलिंग चांगली करतो सध्या. हाही बॉल चांगला आहे. ओह वाडा बॉलिंग स्पेलमध्ये आला हो. डायरेक्ट हिट दिले. इथे पहा
काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त बॉलिंग. धावांपासून तरी थांबवा, मोठे फटके थांबले म्हणजे या ग्राउंडमध्ये धावा बनतात, बनत आल्यात. कारण अंतिम ओव्हरमध्ये कालच्या दिवसात सकाळीतील सगळ्या मॅच आपण अंतिम ओव्हरपर्यंत पाहिल्या होत्या, मात्र इथे या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळेल. 79 म्हणल्या होत्या कालच्यामध्ये सलामीच्या सामन्यात आणि त्या जवळजवळ 80 धावा बनवत असताना तो देखील सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जिवंत पाहायला मिळत होता आपल्याला. बॉलर तयार आहे, त्यामध्ये बॉल टप्पा, मात्र फटका चुकीचा होता यावेळेस. फुटबॉल चुकीचा, चेंडू थांबलाय, ते फंबल होत आहेत, मिसफिल्ड का होतोय हा एक देखील मोठा प्रश्न आहे. म्हणजे दडपण आहे कुठेतरी, खेळाडू घाबरतात, हाच प्रश्न इथे निर्माण होतो. कारण प्रॅक्टिस आहे, रियाज आहे, खेळाडू सातत्याने होम ग्राउंड असल्यानंतर आपण खेळतोच, मात्र या गोष्टी सर्व गोष्टी लक्षात केंद्रित करून खेळावं लागेल जय काळेश्वरंबे टीमला. टीम मोठी आहे सध्या तरी, मुसळे बॉलिंग चांगली करतो. दरम्यान बॉल वेट केलंय टन वॉच, मात्र यावेळेस काही खेळाडू उपस्थित आहे, टिपलाय शेड, यावेळेस डाऊन दी फिल्डर होता आणि संपलाय शेवटी मात्र अक्षय. हो, बोलूया मॅचच्या दिशेने तयार राहायचं आहे दोन्ही खेळाडू, कारण 3 ओव्हर्स नंतर या ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतो. इथे मात्र सध्या तरी अजूनही ऋतिक मुसाळीचा काही बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हरमधले. शेवटचा बॉल होता, सेकंड डिफेन्स करत असताना यावेळेस मात्र सिंगल आली आहे. सिंगलने चांगला ओव्हर आलाय टीम शेखर टीमसाठी आणि एकूण धावा झाल्या त्या 3 ओव्हर नंतर 43 रन भरपूर झाल्यात. मात्र येणारे 2 ओव्हर्स कमबॅक करावं लागेल. 60-70 पर्यंत धावा या ग्राउंडमध्ये इच्छा बनू शकतात आणि हे लक्ष जे काय टीम देखील पेळवेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43. क्या बात आहे, अप्रतिम कोळी घेत टीम चिंचोळीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. इनिंग ब्रेकमध्ये VRCC उसाटणे टीमचा कॅप्टन यायला हवा. 2 षटके म्हणजेच 10 ते 12 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. इथने उसाटणे टीमचा कॅप्टन अक्षय बांगर लेफ्ट आर्म फिरकीपट्टू आपल्याला पाहायला भेटेल. एक फास्ट ब्रेक त्याच्याकडून पाहायला भेटेल राईट, लेकिन ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही करेल.
हे 12 खेळाडू कबत असताना आणि ते मात्र चला अक्षय बांगरचा हा पहिला फुलटॉस हो फिरवलाय चेंडूला ऑफ ब्रेक परफेक्ट होता फुलटॉस होता नंतर बॅटवरती फिरलाय चेंडू पडल्यानंतर मिडॉनचा फिल्डर पुढे सरकलाय आणि उचलेल चेंडू तो सिंगल आली आहे या ओव्हरमध्ये बांगरला धावा थांबवाव्या लागतील कारण धावांचा जे ओव्हर आहे तो भरपूर पुढे सरकत चाललाय 44 धावा झाल्या धावफलकावरती आणि या ओव्हरमध्ये तुम्हाला हे काम करावं लागेल बांगरला बांगर चिंचोलियांकडनं ओ द विकेट हा चेंडू पाहावा लागेल फुलटॉस आहे दुर्वा फिल्डर आहे डाऊन द फिल्डर हाही कॅच सोडलाय चांगला बॉल आहे हे सांगत असताना अंपायर्स रिव्ह्यू आहे मात्र एकच आहे 2 डावांसाठी तुम्हाला 2 इनिंग मध्ये तुमच्यासाठी दोन्ही टीमसाठी फक्त एक रिव्ह्यू आहे म्हणजे योग्य ते निर्णय कन्फर्म असेल तरच तो घ्यावं कोणत्याही टीम्सने कारण तो गमवला आणि तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये जिथे रिव्ह्यूची गरज भासली तर मात्र काय घेतलाय बॅटिंग रिव्ह्यू आहे यस या अंपायर्स या नाही तर भीमर आहे खराब बॉल फ्री हिट इथं फ्री हिट असेल आणि दरम्यातील बॉल हा बॉल चांगला आहे वाटा बॉलिंग काय गती आहे मात्र गती दिशा ही नाही मात्र चेंडू चांगला होता कारण फिरकी पट्टू आहे चेंडू कुठेही बाहेर निघतो आणि फ्री हिट कंटिन्यू असेल हे सांगत असतात आमचे एम्पायर्स देखील तर शॉर्ट बॉल इथे अतिरिक्त धावा आला एकूण त्याच्याकडनं पहिला चेंडू चांगला आला होता स्लोपवर हे बॉल फेकायचे आहेत कारण धावसंख्या थांबवण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागेल असा पहिला डाव आहे सध्या तरी आणि पहिल्या डावात टीम सिद्धिगडची मजबूत स्थितीमध्ये बघतो आपण चौथ्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 49 धावा लेफ्ट आर्म शॉर्ट बॉल बॉलर समोर खेळायचं होतं मात्र बॉल लॉंग ऑफला फिल्डर तयार आहे थांबवतो चेंडू तो पण दुसरी धाव थांबत नाहीये रायटिंग पिढी यावेळेस मात्र पहिली धाव भरपूर वेगाने कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेसाठी लगेच कॉल होतो सेकंडलाच ओमकारचं ओमकार पाटील तर इथे या मॅचमध्ये ओमकारच्या बॅटमध्ये आपल्याला धमाका मिळाला नाहीये कारण चांगली गोलंदाजी करतो सध्या तरी चौथ्या ओव्हरमध्ये बांगर
हा बॉल चांगला आहे, मागे देखील थांबवलायचं होता, पुढे सरकता वाटतं बॉलिंग. पहिल्या 2-3 चेंडूमध्ये चकमक गोलंदाजी केली आणि इथे मात्र लई सापडलाय आणि स्वतःला सावरत असताना इथे चांगली बॉलिंग केली आहे. दरम्यातील बॉल, हाई बॉल जागा म्हणून घ्यायचा होता, मागे आलाय बॉल, ओंकारला इथे मात्र बीट करत असताना बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे ते, एकूण 5 बॉल फेकले आणि काही बॉलिंग केली आहे, कारण मोठा फटका ओव्हरमध्ये आला नाही, हे हवं होतं जय गायकवाड टीमला सध्या तरी. हा बॉल पुल केलाय, गॅप मोठी आहे, पहिल्या टप्प्यावरती चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. ऋतिक आलाय बॉलिंग मार्कमध्ये, कारण ऋतिककडेच येणं होतं, ही चर्चा केली होती सांगिक 4 षटकांतर कोणाकडे जायचं अंतिम ओव्हरला, कारण त्या ऋतिकने चांगल्या लाईन लाईन गोलंदाजी केली, ऋतिकने थांबवलंय खऱ्या अर्थाने. ती टर्न केली होती मॅच तिसऱ्या ओव्हरमध्ये, कारण 2 ओव्हरमध्ये मजबूत स्थितीमध्ये होती टीम, तिथं देखील ऋतिकवरती 10-12 धाबा आल्या, मात्र मोठ्या फटके पडून सेट फलंदाजांचं मोठं विकेट त्याने प्राप्त केलं या मॅचमध्ये, गोल्डन विकेट, कारण अक्षय पाटीलला त्याने माघारी परतवलंय. रम्यातील बॉल, हा डिफेन्स करत असताना दूरवरनं फिल्डर वेगाने पुढे सरकलाय आणि फंबल झाला, मात्र धावेचा नकार होतो, स्पष्ट नकार होतो का ओंकारच्या बॅटमध्ये शेवटी टोला आलाय, चौकार आलाय डीप मिड विकेटमध्ये. अगदी जबरदस्त हाफ पुलचा फटका होता, वेगवान चेंडू होता पिरकीपिट्टू भांगरचा, आता मागे होता बॉल, पिकअप लवकर केला आणि फटका चांगला होता. सध्या तरी अंतिम ओव्हरमध्ये मुसले आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये, मुसलेला इथनं हेच करावं लागेल, बॉल डॉट आले तरी महत्वाचे आहेत, कारण धावसंख्या चांगली पाहायला मिळाली आपल्याला. हा वेळचा बॉल देखील स्लो फेकला होता, मात्र व्हाईट बॉल खराब दर्शवत असताना आमचे प्रोफेशनल व्हाईट बॉलने धावपळ केकने पुढे सरकेल, एक एक धाव महत्वाची आहे. 57 झाल्यात, 65-64 धावा, शेगावशेर आंबे टीम देखील म्हणू शकतो मॅच घासाघासीने होईल, मात्र यात शंका नाही, मात्र इतर टोले थांबवावे लागतील मुसळेला. हा बॉल देखील चांगला आहे का पाहावं लागेल, हा बॉल चांगला आहे, हे मिश्रण आहे, विविधता आहे या गोलंदाजामध्ये. एकूण जयकाल शिरांबे टीम म्हटले की बॉलिंग करत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात, मात्र प्रतिसाद फिल्डिंगचं मिळणं योग्य असतं, हे झालं या डावामध्ये. थोडीशी खराब झाली, कारण 2 षट आघाडीला सुटले, ते अक्षय जर लवकर बाद झाला तर तो प्रेशर वेगळा असतो, आणखी आपल्याला कमी धावा कदाचित पाहायला मिळाल्या असत्या. मोठं विकेट होतं आणि मोठा खेळाडू विकेटवरती असला की गोलंदाजांवरती दडपण असतो, मग तो मॅचचा पहिला डाव असो की दुसरा डाव असो. सध्या तरी मुसले चांगली बॉलिंग करतो, हा बॉल लांबूनच खेचलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाहत ठेवलंय त्याला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जात असताना षटकार. हा यावेळेस मात्र फक्त उंच गेलाय, झेलची शक्यता नकारताच येत नाहीये, यावेळेस चांगला खेळाडू होता डीप मध्ये फिल्डर संकेत भोईर, या टीमचा एक घातक फलंदाज बाद.
इथे मात्र मुसले कमबॅक करत असताना षटकार मात्र बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी वैसा बॉल देखील चांगला होता. वॉट बॉलिंग. आता काही गरज आहे का हेच करत असतात आंबे टीमचे खेळाडू. करत नसताना विनाशकाळ विपरीत बुद्धी. दुसरी धाव आली, एक एक धाव महत्वाची होती इथे. स्ट्राईक केन देखील बदलली, कारण धावा थांबवायची असताना मात्र तुम्ही इथे ओव्हरथ्रो. आणि या डावाचा शेवटचा बॉल आहे. द फर्स्ट इनिंग फायनल डिलिव्हरी. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल म्हणून त्याला ओळखलं जातो. आणि ती बॉलमध्ये मात्र मुसलेवरती एक हल्ला नक्की आलाय. त्यानंतर त्याने बॉलिंग चांगली केली आहे. वाईट बॉल. बॉल वाईट आला वांदा नाही, मात्र लाईन लेन चांगली आहे. वाईटची जातो एक, खराब बॉल देऊन जातो बॅट्समनला 6. आणि षटकार 1-2 आले की धावसंख्या भरभर करत पुढे सरकतो. डबल छक्का 66 धावा आपल्याला पाहायला भेटतात स्कोर कार्ड वरती. हा बॉल शॉर्ट होता, फिल्डर पुढे सरकला. हा बॉल चांगली फिल्डिंग झाली आहे. आणि इथे मात्र खेळाडू बाद होईल, कारण चेसिंग कंपल्सरी. विकेटला महत्व नाही आहे स्पर्धेत मात्र. असो एकूण डाव पहिला संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली आहे टीम सिद्धी करोलीने. 1 मिनिट डीजे थांबा, डीजे थांबा. 67 झाल्यात आणि 68 लक्ष असेल. टीम VRCC उसाटणे कॅप्टन आला असेल तर या पण आलाय कॅप्टन. यस समीर पाटील इथे टीम चिंचोळीचा कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये लगेच नाणेफेकी केली जाईल. आणि आपण मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आवाज आपण ऐकाल प्रसाद भाग्यवंत आंबे. थँक्यू साहेब भंडारी. नेक्स्ट मॅच चिंचवली आणि VRCC उसाटणे. चिंचवलीचा कॅप्टन आपण टॉस साठी या. चिंचवली टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. पहिल्या परीतील दुसऱ्या लढतीचा आपण टॉस करतोय. एका बाजूला VRCC उसाटणे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी चिंचवली संघ पाहतोय आपण. आणि वाईट असा कॉल आहे आणि टेल डिसिजन पेंडिंग असेल. तत्पुरती मॅच कडे बोलूया. मॅच तितक्याच महत्वाची रंगती आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना टार्गेट सेट केलंय टीम सिद्धी करवली या संघाने. प्रथम 68 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय टीम आंबे या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. च्या दिवसामध्ये आपण 2 टीम्स पाहणार आहोत. जय कालेश्वर संघ क्रिकेट संघ आंबेचा आंबे बी संघ आता सध्या पहिली मॅच फाईट करतोय. अरे येणारे मात्र 5वी मॅच आपण पाहणार आहोत. जय काळेश्वर आंबे ए त्यांच्या अगेन्स्ट आशिळे हा संघ आहे. आणि ऍक्शन मध्ये सध्या तरी
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संकेत भोईर आणि त्याच्या सोबत पाहतो आपण जितेश भोईरला पाहतोय. माइंड रेडी पॉवरपेच्या पहिल्या षटकामध्ये राहुल पाटील आणि स्ट्राईकला फलंदाज जितेश भोईरला पाहतो आपण. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. 68 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम सिद्धी करवली या संघाने आणि तिथनं या धावा चेस करतोय जय काळेश्वर आंबे बी संघ पाहतोय आपण. संकेत भोईर, जितेश आणि संकेतची जोडी मैदानाच्या दाखल झाली. मॅनवेटीचं पॉवरचं पहिलं षटक आहे आणि पहिला चेंडू पेस करेल जितेश भोईर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज मात्रेपाडा यांकडनं राहुल पाटील. पहिलाच बॉल व्ही मध्ये फटका कनेक्ट केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं आले. त्यानंतर एक झाली कंप्लीट आणि दुसरी धाव कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. दोनने श्री गणेशा केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि दोनने धावफलक ओपन केलंय टीम आंबे बी संघाने. अकाउंट ओपन केले दोनने. आता नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. गुडलँड स्पॉट वरती पडला आणि इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आहे तो डॉट बॉल आणि भूषण पाटील आता कमबॅक करतोय. सेकंड बॉल डॉट आलाय. पहिला बॉल 2 धावा पाहिल्या त्यानंतरचा हा डॉट बॉल दडपण निर्माण केलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सजवायचा अक्रॉस द लाईनने. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय. स्टँडच्या वरून निघून गेला आणि हाई बॉल डॉट येतोय आणि ते प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवरती. यावेळेसचा फटका सुरेख आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये. झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि आता संपलाय जितेश भोईरचा खेळ. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पहिला दे धक्का टीम जय काळेश्वर बी आंबे संघाला. धावसंख्या फक्त 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. टीम आंबे संघाला पाहतो आपण. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. मॅनेडी पावलपीच्या पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली. 2 धावा खर्च करतोय आणि महत्वाचा विकेट कॅरी केलाय. आणि आता 1 डाऊनला फलंदाज संकेत. पहिला बॉल पेस करेल गोलंदाज राहुल पाटील. मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. यावेळेस दिशा पाहिली जाईल. अंपायर सिग्नल येतो वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्डावरती. कालच्या दिवसामध्ये सुद्धा गणेश आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहिले. त्यानंतर जीटीसीचे ऑपरेटर आमचे मित्र प्रणय बेडेकर यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. जीटीसी क्वालिटी प्लस क्लिअरिटी. संकेत भोईर चौधरीसाठी हा चेंडू आणखीन एक इथनं डॉट बॉल येतोय. 68 धावांची. त्यानंतर आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली आमचे शिवराज डीजे ऑपरेटर्सच्या माध्यमातून. देवादादा असतील. वारंवार डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वेगवाने फक्त दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. रिकाम्या जागा भरा. चेंडू चालला निघून सीमा लगत चौकार.
शेवटच्या बॉलवरती संकेतच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि आता पहिलं P1चं षटक समाप्त झालंय. 7 धावा धावफलकात लागल्यात. लॉस ऑफ 1 विकेट पाहतोय आपण आणि आता सेकंड स्पेलला सुरुवात झाली आहे. म्हटलं गेलं तर P2चं दुसरं षटक आणि या षटकामध्ये ते आपण 3 क्षेत्ररक्षक 30 गज भेऱ्याच्या बाहेर पाहू शकतो. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑनला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फील्ड रचना केली गेली आहे. संकेत भोईर आणि संकेत चौधरी सध्या तरी या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहेत आणि इथनं आपल्या संघाला या अडचणीतून सावरतील का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती समीर पाटील सेकंड स्पेल मध्ये आलाय P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी शॉर्ट पिच बॉल फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. संकेत भोईर आता तंबूच्या अस्ताला लागणारा सलग 6 दुसरा झट्टा टीम जय काळेश्वर अंबेबी संघाला. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना पाहिला होता. 80 धावा शेवटच्या ओव्हर पर्यंत आता चेस करत आला होता संघ, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली होती. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती तो सामना गमवावा लागला. 68 धावा टार्गेट मोठा नाही आहे प्रणय. सिंगल डबलला प्राधान्य आहे. जरी मोठे फटके येत नसले तरी सिंगल डबल सामना जिवंत ठेवा मैदानाच्या आतमध्ये. आता वंश आलाय 4थ्या क्रमांकावरती. हाफ ट्रॅकर आहे चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडतो आणि आणखीन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये आपण सेकंड इनिंग मध्ये पाहतोय उत्तरार्धामध्ये जी फलंदाजी करतोय टीम काळेश्वर आंबे संघ पाहतो आपण आणि डॉट बॉलचं इक्वेशन जास्त आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा फटका सुरेख चेंडू नो मास लाईन वरून ट्रॅव्हल होतोय. सीमा लगत चाललाय. वंश गायकरच्या बॅट मध्ये येतो हा संघर्षाचा चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर हा चौकार आलाय. यावेळेसचा फटका सुरेख आहे. मिस टायमिंग झेलची संधी. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुका होणार नाही. या डिप्लाय झेल आणि संपलाय आता वंश गायकरचा खेळ. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3 टीम जय काळेश्वर आंबेबी संघाला. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. वंश आता परतलाय नवीन फलंदाज. ट्रम्प कार्ड आहे टीम जय काळेश्वर आंबेबी संघाचा ऋतिक मुसळे आपण पाहतोय आता 5व्या क्रमांकावरती आलाय. संघ अडचणीत आहे आणि आता अडचणीतून संघाला सावरावं लागेल, कारण संकेत चौधरी आणि ऋतिक मुसलेला पाहतो आपण. विस्फोटक फलंदाज आहेत, त्यांच्या बॅटमध्ये दबाव बनतील का, कारण संघ अडचणीत यावेळेस 68चा पाठला करतोय. यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय, यशच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल येतोय. हाही डॉट बॉल. तर डॉट बॉलचा विचार केला तर जास्तीत जास्त डॉट बॉल फेकलेत गोलंदाजी करत असताना टीम सिद्धी करोळेच्या गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये. झेलची संधी. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने आले होते, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एफर्ट 100% पाहिला आपण. जरी कॅच पकडला असता तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रणय शनी भोईरने काय झेल टिपला. लॉंग ऑफच्या दिशेने 1 हँड झेल पाहिला आपण. कॅच ऑफ द टुर्नामेंट, परंतु शेवटच्या मॅच मधनं त्यांना या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागला. 2 षटकं समाप्त. आता सर्कल पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 षटकं समाप्त झालीत आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 13. लॉस ऑफ 3 विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आमच्या लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीवर आपण पाहू शकता जो झेल शनी भोईरने पकडला होता.
क्वालिटी प्लस क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. आणि वन हँड मध्ये कॅच पकडला होता. अप्रतिम कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच प्रणय जर गोरपे संघ या स्पर्धेमध्ये उपलब्ध असता शेवटच्या फेरीमध्ये तर नक्कीच बेस्ट फिल्डर म्हणून तुला अवॉर्ड नक्कीच मिळाला असता. पण तसं काय बघ, मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण उरलंय ते 18 चेंडू आणि बनवायचे आहेत. 54 54 धावा बनवायच्या आहेत. इथनं एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावं लागेल. संघाचं ओझं इथनं सावरावं लागेल. संकेत चौधरी सध्या तरी भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याचा बॅट बोलणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका लॉक करायचा. बॅटची लिडिंग एज स्टँडच्या मागे प्रोटेक्शन आहे. चेंडूची अडवणूक केली गेली आहे आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथनं 54 धावा बनवायच्या आहेत आणि तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. पहिल्या 2 षटकांचा विचार केला, 3 महत्वाचे विकेट पाहिले आपण आणि त्यानंतर 13 धावा आणि ही सिंगल आली आहे. मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. ऋतिक मुसळे मात्र कुठेतरी बॅकफुटवर पाहतोय आपण. उंचगुरा खेळाडू आहे आणि इथनं ऋतिकला कमबॅक करावं लागेल. ऋतिकचा बॅटचा फेस ओपन करावा लागेल कारण 54 बनवायचे आहेत. 1 धाव आली, आता 53 बनवायच्या आहेत इथनं. तर हा सामना जिंकायचा असेल टीम अंबेबी संघाला. यावेळेसचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नो मॅच लँड ट्रॅव्हल आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूची फील्ड केली आहे. वॉटर फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवलाय. चेंडू नाही अडवला तर नक्कीच 3 धावा वाचवलेत आपल्या संघाच्या. तर कदाचित हा चेंडू हातातून निसटला असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता. तसं काही घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. यावेळेचा मोठा फटका. बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी. 4 विकेटची गरज होती त्या मैदानाच्या आतमध्ये. ती विकेट कॅरी केली आहे गोलंदाज राहुल पाटीलने. आणखीन एक धक्का टीम जय काळेश्वर अंबेबी संघाला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जरी आंबे संघाची पहिली मॅच असली तरी नेक्स्ट मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सर्व खेळाडू आलेत. हेच तर क्रिकेटवरलं प्रेम आहे. त्याचनंतर मध्ये आपण नेक्स्ट बॅटल पाहणार आहोत. योगेश कुंभारकरचा संघ त्यांच्या अगेन्स्ट VRCC उसाटणे. समीर पाटीलचा संघ पाहणार आहोत आपण. केतन भोईर आलाय आता. इनॅट नंबर 6 वरती आलाय. केतनला इथं धावा बनवाव्या लागतील बॅटमधनं. मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडलाय आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. काही डॉट बॉल येतोय. प्रत्येकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुडलँड स्पॉटचा वापर करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा रोख थांबवताय. फक्त 2 चौकार पाहिलेत. एक वंश गायकरच्या बॅटमध्ये चौकार पाहिला. त्यानंतर संकेतच्या बॅटमध्ये चौकार पाहिला होता. हाई बॉल पडल्यानंतर खालीच राहिला आणि एस्टनच्या बाजूने निघून नेशकाच्या हातामध्ये विसावतोय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी सेकंड इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवलेत त्या 15 धावा. लॉस ऑफ 4 विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडू आणि 52 धावेची गरज आहे इथनं जर सामना जिंकायचा असेल.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 4 महत्वाचे विकेट गमावले आहेत आणि आता 12 चेंडूमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. 26.00 ही सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामध्ये. यावेळेसचा फटका सुरेख आहे. समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु चेंडू गॅप मधून निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा. ऋतिकच्या बॅट मधनं दमदार चौकार. थँक्यू सो मच. ऋतिकच्या बॅट मधनं चौकार आलाय आणि संघर्षाला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चालला. आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू सो मच. सलगचा दुसरा चौकार ऋतिकच्या बॅट मधनं. मी मगाशीच म्हटलं की 26.00 सरासरी गाठावी लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तशी सुरुवात ऋतिकने आता करून दिली आहे. चौथ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती आपण सुयोग मडबीला पाहतो. यावेळेसचा चेंडू वेगवान आहे. चेंडू पडल्यानंतर इष्टिकेच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल इथनं दडपण निर्माण करतोय, स्पेशल निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या वाहिनीवरून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय, GTC ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. स्पर्धा अप्रतिम आहे. यावेळेसचा आणखीन एक वेगवान, आणखीन एक चेंडू डॉट येतोय. डॉट चेंडूचा इक्विनेशन जर पाहायला गेला तर प्रत्येकी षटकामध्ये आपण 80% पाहतोय. प्रणय, जरी मोठे फटके येत असले तरी पण थांबवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाज करतोय. यावेळेसचा फटका सुरेख आहे. ऑन द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वरती येईल. थोडेसे फंबल. एक झाली कंप्लीट. दुसरी धाव केतन भोईर. वेगा नाही मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा एक वडल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. आता यावेळेसचा फटका सुरेख आहे. रिकाम्या जागा भरा. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. कव्हरच्या दिशेने येतो हा. दमदार चौकार. थँक्यू सो मच. 4 षटकं संपलीत. आता 6 मध्ये बनवायच्या त्या 38 धावा. 6 षटका ठोकावे लागतील प्रणय, तरी सुद्धा मॅच जिंकणार नाहीये. आता एखादा खराब चेंडूवरती प्रहार, वारंवार खराब चेंडू आपण जर पाहिले तर क्रिकेट हे सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. यावेळेसचा फटका सुरेख आहे. व्ही मध्ये फटका कनेक्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने आलेत. पहिली धाव आणि एकच धाव आली. इथनं विजयाच्या अशा पल्लवित केल्यात मैदानाच्या आतमध्ये सिद्धी करवले संघाने. आणि आता नेक्स्ट बॉल ऋतिकसाठी बॅटची टॉप एज. झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय आता ऋतिक मोसलेचा खेळ. आणखीन एक धक्का टीम अंबेबी संघाला. थँक्यू सो मच. आणि आता नवीन फलंदाज इनाट नंबर 7 वरती आज तर कॅप्टन संघाचा संघनायक हेमंत भोईरला पाहतो आपण. पहिला बॉल फेस करेल. मोठा फटका लॉक केला आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चोडला उचलतील, फेकतील.
ती सिंगल एकवटली गेली आणि आता 3 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 37 धावा 37. तर हेमंत भोईने जर षटकार ठोकला तर निकेश कुंभारकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सध्या तरी हेमंत भोईर ऑन स्ट्राईक एंडला आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रणय आपण हेमंत भोईरला इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. कारण APLचा बिग ब्लास्ट धमाका आमच्या गावामध्ये आहे. केतन भोईर मोठा फटका जरूर लॉक केला परंतु क्षेत्ररक्षक बीट आणि येतो हा नशिबाचा चौकार. आणि आता औपचारिकता उरली या सामन्यामध्ये परंतु बराच वेळानंतर हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 35 लॉस ऑफ 5 विकेट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 1-32 मैदानाच्या आतमध्ये 1-32 औपचारिकता या सामन्यामध्ये. यावेळेचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर उशिराने जरी आलेच फटके परंतु आपल्या नावाची छाप मध्ये सोडली आहे केतन भोईरने. आणि हा सामना जिंकलाय टीम सिद्धी करवले संघानं. आणि हार्ड लक टीम जय काळेश्वर आंबे बी संघ. आणि नेक्स्ट मॅच साठी